नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एक्सलन्स अकॅडमी मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, कालच्यापर्यंत आपण बऱ्यापैकी करंट अफेअर्सचा आवाका लक्षात घेताना त्याच्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे। आता आपल्याला बघायचं आहे एप्रिल महिन्याचं, आणि एप्रिल महिन्याचे असलेले करंट अफेअर्स हे फार मोठं नसून छोटं आहे। त्यामुळे तुमच्या एक्झामला वेगळ्या पद्धतीचं असलेलं वळण देण्यासाठी हे करंट अफेअर्स फार महत्त्वाचं ठरणार आहे। याच्यानंतर असणार आहे मे जून, ते आपण एकत्रित घेणार आहे, कारण की याच्यामध्ये गव्हर्नमेंटने नवीन नवीन इनिशिएटिव्ह कमी घेतलेले आहे। मग अशा गोष्टी रिपीट जर होत असेल तर त्या गोष्टी आपण सॉर्ट आउट करू आणि टू द पॉइंट आपण त्याच्यामध्ये स्टडी करताय। मग वेळ न दौडवता आपण त्या प्रकारचं असलेलं स्टडीला स्टार्ट करू। त्याच्यामध्ये पहिली आपला करंट अफेअर्स आहे ते म्हणजे काय, बी व्ही आर सुब्रमण्यम। कोण? तर BVR सुब्रमण्यम हे नवीन नीती आयोगाचे काय झालेले आहे, CEO झालेले आहे। व्हेरी IMP सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे लक्षातच ठेवणं तुम्हाला अपेक्षित आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला विचारलं जात असेल की एखाद्या पदासाठी एखादा व्यक्ती हा निवडला जात असेल आणि तो जर भारताच्या असलेल्या मुख्य पदावर बसत असेल तर तुम्हाला ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मग लक्षात ठेवायचा BVR सुब्रमण्यम। कोण? BVR सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे काय झालेले आहे, नवीन CEO झालेला आहे। मग चालता बोलता आपण त्या प्रकारे नीती आयोग काय आहे हेही बघून घेऊ। तर 2015 मध्ये नीती आयोगाची आपण काय केलेली आहे, स्थापना केलेली आहे। नीती आयोग काय आहे, तर एका प्रकारे आपल्याकडे जे पंचवार्षिक योजना बनवण्यासाठी प्लॅनिंग कमिशन होतं, ते प्लॅनिंग कमिशनच्या ऐवजी आपण नीती आयोगाची स्थापना 2015 मध्ये केलेली असून त्याच्यामध्ये असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी अशा आहे की भारतासाठी विविध प्रकारचे असलेले जे संसाधन आहे त्याचं युटिलायझेशन कसं केलं जाईल आणि त्याबद्दल त्या माध्यमातून आपल्याकडे भारतामध्ये नियोजन कसं केलं जाईल ह्यावर सगळ्या गोष्टी काय केल्या जातात, फोकस केल्या जातं। भले की आपल्याकडे प्लॅनिंग गोष्ट संपवलेली आहे, परंतु त्याच्याऐवजी ही नियोजन कसं करायचं, कोणत्या सोबत करायचं, एक थिंक टँक म्हणून नीती आयोग करत असतं। आणि त्या नीती आयोगाचे CEO कोण आहे, तर आता झालेले BVR सुब्रमण्यम झालेले आहे। अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान असतात, हेही लक्षात ठेवा। मग याचा लॉंग फॉर्म काय आहे, तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। मग अशा प्रकारे याचा लॉंग फॉर्म ही लक्षात ठेवा। मग अशा वेळेस आपल्याला माहिती पाहिजे की कधी झाले, तर 25 फेब्रुवारी 2023 मध्ये तिथं कार्यभार सांभाळलेला आपल्याला दिसून येत आहे। मग सुब्रमण्यमच्या आधी कोण CEO होते, तर लक्षात ठेवायचं परमेश्वर सर होते। कोण होते? व्हेरी IMP परमेश्वर होते। यांची 2 वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून ही काय झालेली आहे, त्या प्रकारचं असलेलं ते नियुक्ती झाल्या कारणामुळे परमेश्वर सर कुठे गेलेले आहे, तर अमेरिकेत गेलेले आपल्याला दिसून येत आहे। मग हे पद रिकामं झाल्यामुळं सुब्रमण्यम सरांना तिथं विराजमान केलेलं आपल्याला दिसून येते। हे लक्षातच ठेवा मित्रांनो। कोण? तर BVR सुब्रमण्यम आहे, नीती आयोगाचे नवीन CEO आहे। कोणाची जागा घेतली? परमेश्वर सरांची। परमेश्वर सर कुठे गेले, तर लक्षात ठेवायचे वर्ल्ड बँकेमध्ये गेलेले आहे आणि तिथं गेल्या कारणामुळे ते पद रिक्त झालेलं आहे। नीती आयोग कधी स्थापन झाला? 2015ला। मग याच्या पहिले काय होतं, तर ते प्लॅनिंग कमिशन होतं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा आपण बघूया, तर RPA कायदा 1951 अंतर्गत भ्रष्ट व्यवहार म्हणजे काय हा स्पष्टपणे केलेला दिसून येतोय। मग आता सध्या चर्चेमध्ये चालू आहे की रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट, ज्याला आपण म्हणतो, काय म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह पीपल्स ऍक्ट 1951 चा आहे। कधीचा आहे? 1951 चा। मग याच्यामध्ये काय आहे, जे कोणतेही व्यक्ती इथं उभं राहत असेल इलेक्शन मध्ये, तर इलेक्शन मध्ये उभं राहताना त्यांना जर त्यांनी त्या प्रकारची असलेली शैक्षणिक पात्रतेबद्दल काय दिली, खोटी माहिती दिली, तर ह्या कायद्यानुसार कलम 123(2) आणि 124(4) अंतर्गत भ्रष्ट प्रथा किंवा त्याला करप्शन प्रॅक्टिसेस नाही असं संबोधल्या जाणार आहे। असं कोणी सांगितलं? सर्वोच्च न्यायालयाने। सर्वोच्च न्यायालयाचं मत होतं की भ्रष्ट प्रॅक्टिसेस म्हणजे किंवा ज्याला आपण म्हणतो करप्ट प्रॅक्टिसेस कशाला म्हणावी, खऱ्या अर्थाने त्याच्यापासून करप्शन तयार होतं, तर मनी कन्स्ट्रेशन तयार होत असेल, तर अशा वेळेस तुम्ही त्याला काय म्हणावं, करप्टेड प्रॅक्टिसेस म्हणावं। एखाद्या व्यक्तीने शिक्षण चुकीचं टाकल्या गेलं, चुकीच्या बद्दल माहिती भरल्या गेली, तर याचा अर्थ हा होत नाहीये की ही एकदम करप्ट प्रॅक्टिस आहे, असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आपल्याला दिसून येते। त्यामुळे लक्ष ठेवायचं की सध्या चर्चेमध्ये होता विचारलं जाऊ शकतं की रिप्रेझेंटेटिव्ह पीपल ऍक्ट 1951 लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार खालील कोणत्या असलेल्या कलमानुसार एखाद्या व्यक्तीला भ्रष्ट प्रॅक्टिस म्हणून कन्सिडर केला जाणार नाही, तर लक्ष ठेवायचं शैक्षणिक
पात्रतेबद्दल, कशाबद्दल आहे, शैक्षणिक पात्रतेबद्दल. म्हणजे त्या व्यक्तीने खोटी जरी माहिती दिली तरी काही प्रॉब्लेम असणार नाही. मग अशा वेळेस भारतात कोणत्याही उमेदवाराला त्याच्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर मत देत नाही असे निरीक्षण न्यायालयाने काय केले आहे, नोंदवलेलं आहे. म्हणजे आपल्याकडं जर खऱ्या अर्थाने मत मोजणी करायची किंवा मत द्यायचं जर आपण कॅटेगरीज करायला गेलो तर खऱ्या अर्थाने लोक आपल्याकडे एज्युकेशन किती आहे हे बघत नाही, तो व्यक्ती कोणत्या पक्षातून येतो, कोणत्या जातीतून येतो, कोणत्या धर्मातून येतो हे बघितलं जातं आणि नंतर वोटिंग केलं जातं. म्हणून ऑनरेबल सुप्रीम कोर्टने उपहासात्मक स्वरूपामध्ये इथं भारतावर टीका केली आहे की आपल्याकडे जे मत दिलं जातं ते शिक्षणाच्या आधारावर देत नाही, त्यामुळे याच्यामध्ये ही भ्रष्ट प्रॅक्टिसेस किंवा करप्ट प्रॅक्टिसेस आहे ते गणल्या जाणार नाही. मग अशा वेळेस तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे ते आर्टिकल्स, सेक्शन्स हे लक्षातच ठेवले पाहिजे. सेक्शन्स किती आहे, 123(2) आणि सेक्शन दुसरा आहे 123(4). आलं लक्षात. चला पुढं काय आहे, भारतीय विधी आयोगाला मुदतवाढ आहे. आपल्याकडे लॉ कमिशन्स असतात. काय असतात, लॉ कमिशन्स. आपल्या भारत देशामध्ये कशा पद्धतीचं असलेलं कायदा बनेल, कोणत्या स्वरूपात कायदा बनेल आणि त्या माध्यमातून भारताच्या असलेल्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने कायद्याच्या माध्यमातून रन केल्या जाईल हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येत आहे की लॉ कमिशन भारतामध्ये कायदा चांगला बनतो की नाही हे बघण्यासाठी असतो. जसे की उदाहरणार्थ उद्या चालून भारताला एखादा कायदा बनवायचा आहे आणि कायदा बनवता वेळेस भारताला कळत नसेल की नेमकं कशा प्रकारे कायदा बनवायचा आहे, कोणत्या स्वरूपात कायदा बनवायचा आहे. मग हे बनवत्या वेळेस तो लॉ कमिशन कडे हा रेफर करतो आणि लॉ कमिशन त्याला बघतो आणि लॉ कमिशन त्याच्या माध्यमातून विविध गोष्टीचा असलेला अंदाज काढतो आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी मग गव्हर्नमेंटला देतो. येस, दिस इज अ राईट वे टू इव्हॅल्युएट युअर लॉ. मग अशा पद्धतीने केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023 मध्ये कितवा तर पाठ करायचे मित्रांनो 22वा, कितवा 22वा विधी आयोगाची काय केली आहे, मुदत 1.5 वर्षांनी वाढलेली आहे. म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ती आता वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे एका प्रकारचं हे लॉ कमिशन हे कितवं आहे तर 22वा आहे, हेही लक्ष ठेवा. आणि याचं काम काय असणार आहे तर त्या प्रकारचं मार्गदर्शन करणे, शिफारस करणे आणि आवश्यक असलेल्या नवीन कायद्याची असलेली अंमलबजावणी कशी करायची आहे तर हे तिथं बघत राहणे हे कार्य कोणाचं असणार आहे तर विधी आयोगाचं असणार आहे. मग भारतीय विधी आयोग ही भारत सरकारने वेळोवेळी स्थापन केलेली कशी आहे तर गैरवैधानिक संस्था आहे. व्हेरी IMP फार महत्वाचं आहे. गैरवैधानिक संस्था म्हणजे काय की कायद्याच्या माध्यमातून तयार केलेली संस्था आहे, कायद्याच्या माध्यमातून नाही केलेली. सॉरी, काय एक गैरवैधानिक संस्था म्हणजे इथं कोणत्याही प्रकारे कायदा केलेला नाहीये, गव्हर्नमेंटने फक्त GR काढलेला आहे की हे अशा प्रकारचं असलेलं लॉ कमिशन असेल, त्याच्यासाठी कायदा आहे का नाही, संविधानामध्ये तरतूद आहे का नाही. म्हणजे ही असंविधानिक, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि नॉन स्टॅट्युटरी बॉडी ज्याला म्हणलं जातं तर हे लॉ कमिशन आपल्याला दिसून येते. मग अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये ज्यावेळेस 1833चा चार्टर होता, कधीचा 1833चा चार्टर म्हणजे ब्रिटिशांच्या काळामधला, आणि 1834 मध्ये ब्रिटिश सरकारने काय केलेला आहे, पहिला विधी आयोग स्थापन केलेला आहे. त्यामुळे पाठच करायचा कधी तर 1834 मध्ये. कधी 1834 मध्ये विधी आयोग, काय पहिला विधी आयोग काय केलेला आहे ब्रिटिशांनी स्थापन केलेला आपल्याला तिथं दिसून येतो. हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. कशानुसार तर 1833चा जो चार्टर होता तो चार्टर मध्ये सांगितलं होतं, म्हणून 1834ला त्या पद्धतीचा आपण काय केलेला आहे हा विधी आयोग स्थापन केला. मग आता स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र भारताचा कितवा आहे 22वा आहे, हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात. चला पुढं. त्याच्यानंतर आहे भारत आशियान डिजिटल कार्य योजना. काय आहे, भारत आशियान डिजिटल कार्य योजना 2023. मग आता याच्यामध्ये काय दिसतंय की भारत आणि आशियान यांच्यामध्ये डिजिटल कार्य कसं केलं जाईल त्याच्यासाठी योजना बनवली 2023 मध्ये. मग अशा पद्धतीने भारत आणि आशियान डिजिटल मंत्र्यांची काय झाली आहे, बैठक झाली आहे. मग बैठक झाली कुठं झाली तर लक्ष ठेवायचं व्हेरी IMP, ती म्हणजे नवी दिल्ली. कारण की कुठं बैठक झाली आहे याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि आशियान देशाचे जर एकत्रित अशा प्रकारच्या काही गोष्टी असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल स्वरूपामध्ये भारताला पुढे न्यायचं असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक प्रतिमा तयार करायची असेल तर तुम्हाला अशा बैठकीमध्ये हजर राहणं गरजेचं आहे. परिणामी नवी दिल्लीमध्ये आपण काय केलेलं आहे, आभासी पद्धतीने म्हणजे व्हर्च्युअल मीटिंग तिथे केली आहे. आणि ह्या संदर्भामध्ये आपल्याकडे काही संकल्पना तिथे
इथं डोक्यामध्ये ठेवल्या होत्या, जसं की काय आहे, सिनर्जी टूवर्ड्स सस्टेनेबल डिजिटल फ्युचर. सगळ्यात महत्वाचं, व्हेरी 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 IMP तुम्हाला डिरेक्टली विचारला जाऊ शकतो, भारत आणि आसियान या डिजिटल असलेल्या योजनेचा मुख्य संकल्पना काय होते मित्रांनो, तर तुम्हाला ते पाठच असू द्या. ते म्हणजे काय, सिनर्जी टूवर्ड्स द सस्टेनेबल डिजिटल फ्युचर. कारण की आपला फ्युचर आहे डिजिटलचं, परंतु ते सिक्युअर आहे का, बिलकुल नाही. सस्टेनेबल आहे का, बिलकुल नाही. मग आपल्याला याला सस्टेनेबल बनवायचं आहे आणि सस्टेनेबल बनवून टुवर्ड्स द काय करायचं आहे, त्या प्रकारच्या असलेल्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे. परिणाम स्वरूप ह्या प्रकारची असलेली ही आशिया बैठकीची काय आहे, संकल्पना आपल्याला तिथे दिसून येते आणि ह्या संकल्पनेच्या आधारावर आपण म्हणू शकतो की यस, आपल्याला हे करणं गरजेचंच आहे. मग भारत आणि आसियान डिजिटल कार्य योजना आपण काय केलेली आहे, त्या पद्धतीने लॉन्च केलेली आहे किंवा त्या योजनेमध्ये आपण इथं सांगितलेलं दिसून येते. या परिषदेमध्ये भारत आणि आसियान डिजिटल कार्य योजना 2023 ला आपण काय दिली आहे, मंजुरी दिलेली आहे. कसं करायचं, AI कुठपर्यंत वापरायचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कसा करायचा, डिजिटलचं पर्क्युलेशन लेवल कशी वाढवायची, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण तिथं चेक केलेलं दिसून येते. मग सिनर्जी टुवर्ड्स द सस्टेनेबल डिजिटल फ्युचर अशा प्रकारे तिथं नाव देण्यात आलेलं आहे. आलं लक्षात, हे पाठ म्हणजे पाठ करायचं. ठीक आहे, चला पुढचं क्वेश्चन. मीरा उपक्रम, व्हेरी व्हेरी IMP, सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मीरा उपक्रम कशाशी संबंधित आहे, मीराचा लॉंग फॉर्म काय आहे, मीरा काय आहे. मीरा ही काय एका महिलाचं नाव नाही किंवा एखाद्या गोष्टीचं नाव नाहीये, तर हा प्रकल्प आहे, हा उपक्रम आहे. मग लक्ष ठेवायचा, मीरा म्हणजे काय की त्या प्रकारचं मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड द अवेअरनेस. मीरा, व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP, फार महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे मित्रांनो, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस 2023 ची गोष्ट करतो, तर 2023 च्या अंतर्गत आपण इथं काय संबोधलेलं आहे, तर आंतरराष्ट्रीय मिलेट इयर्स म्हणून, इंटरनॅशनल मिलेट इयर्स म्हणून आपण तिथं संबोधलेलं आहोत. त्या कारणास्तव आपल्याकडं असलेल्या ह्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ह्या आंतरराष्ट्रीय जे पर्टिक्युलर वर्ष सेलिब्रेट करतोय, त्याच्यामध्ये लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे, लोकांमध्ये रिसर्चची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. परिणाम स्वरूप आपण जर हे नाही केलं तर उद्या चालून भारतामध्ये किंवा अनेक देशांमध्ये ज्याची खरंच गरज आहे न्यूट्रिशनल व्हॅल्यू वाढवण्यासाठी, ती पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून मिलेट्सचं अवेअरनेस, मिलेट्समध्ये कशा प्रकारे क्रॉप आपण एक्झिस्ट करू शकतो, क्रॉपिंग मध्ये कशा प्रकारे पॅटर्न चेंज करू शकतो, रिसर्च आणि R&D मध्ये याला कसं युटिलाइज केलं जाऊ शकतं, ऑल द सच थिंग्स विच हॅज टू बी नीडेड फॉर द डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर पर्स्पेक्टिव्ह, वी हॅव टू बी मेक द काइंड ऑफ अ अवेअरनेस प्रोग्राम. फॉर दॅट रिझन्स आपण मीरा केला आहे, मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस प्रोग्राम. आलं लक्षात. मग अशा प्रकारे मग का त्याचं मागचं सांगितलं आहे, तर संयुक्त राष्ट्राने 2023 आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून कन्सिडर केले आपल्याला दिसून येते. आलं लक्षात. मग अशा पद्धतीचं ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येणार आहे की भरड धान्य वर्ष 2023 आंतरराष्ट्रीय स्वरूपात सांगितलेलं आहे. त्यामुळे लक्षातच ठेवा, मीराचा काय आहे, मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस प्रोग्राम आपल्याला दिसून येतोय. पुढचं, भारत आणि EU म्हणजे त्या प्रकारचं असलेलं युरोपियन युनियन व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद स्थापन झाली आहे. त्या प्रकारचं ट्रेड आणि टेक्नॉलॉजी जी काउन्सिल आहे त्या प्रकारची झालेली आहे किंवा ती बैठक बसलेली आहे. मग लक्ष ठेवायचं कशामध्ये, भारत आणि युरोपियन युनियन मध्ये. मग व्यापार आणि तंत्रज्ञानाच्या असलेल्या परिषदेमध्ये काय केलेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये 3 कार्यकारी गट स्थापन करण्याची घोषणा केली असून त्याच्यामध्ये आपण विशेषतः कशावर फोकस करतोय, व्यापार आणि तंत्रज्ञानाचा जो युटिलाइज केला जाणार आहे, जो बढावा केला जाणार आहे, जो तो वाढवला जाणार आहे, तर त्याच्यासाठी बैठक आहे. त्यामुळे लक्ष ठेवायची, फेब्रुवारी 2023 मध्ये कोणाकोणामध्ये त्या प्रकारची TTC काय, TTC ट्रेड अँड टेक्नॉलॉजिकल काउन्सिल ही स्थापन झालेली आहे. लक्षात ठेवायचं ते म्हणजे भारत आणि UAE काय आहे, सॉरी तुमचं असलेले EU मध्ये आहे, म्हणजेच कोण, तर युरोपियन युनियन झालेलं आहे. हे लक्षात येऊ शकतं. पाठ करायचं हे इथं लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. पुढचं, मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारा कायदा स्पेन मध्ये, व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP, स्पेन मध्ये मंजूर झालेला आहे. काय,
मासिक पाळीसाठी पगारी रजा कायदा स्पेनमध्ये मंजूर झालेला आहे. तुम्हाला स्पष्ट क्वेश्चन विचारतो. काल पण मासिक पाळीच्या संदर्भामध्ये आपण बघितलं होतं की कोणतं राज्य आहे, तर केरळ राज्य आपल्याला दिसून येते सुट्टी देणारं. पण त्या प्रकारचा कायदा बनवणारा पहिला देश कोणता, तर देश आहे तो म्हणजे स्पेन आहे. स्पेनने फेब्रुवारी 2023 मध्ये मासिक पाळीसाठीच्या पगारी रजेचा, काय आहे शब्द, पगारी रजेचा कायदा मंजूर केला आहे. त्यामुळं पगारी मासिक रजा सुरू करणारा स्पेन हा पहिला देश, युरोपियन देश ठरलेला आहे. लक्षातच ठेवायचं, व्हेरी व्हेरी IMP. स्पेन हा पहिला युरोपियन देश ठरलेला दिसून येतोय. यामुळं कुठेतरी महिला वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून त्यांच्या मासिक पाळीच्या काळात 3 ते 5 दिवसासाठी पगारी रजा घेऊ शकतात. हे आता अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. लालू प्रसाद यादव यांच्या काळामध्ये त्यांनी ह्या गोष्टी इनिशिएटिव्ह चांगल्या केल्या होत्या महिला मंडळांसाठी, आणि त्या विशेषतः चांगल्या एक्झिक्यूटिव्ह करण्याचा प्रयत्न लालू प्रसादने बिहारमध्ये केलेला होता. परंतु काही कारणास्तव नंतर तो त्यानंतर खारिज झाला. परंतु नंतर त्याच्यामध्ये बदल होण्याची अपेक्षा होती, पण ती काही झाली नाहीये. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर हा युरोपच्या असलेल्या याच्यातून म्हणजे युरोपियन देशामधून ठरलेला हा पहिला देश आहे. कोण, स्पेन, की ज्यांनी काय केलेलं आहे, अशा पद्धतीच्या मासिक पाळीच्या बाबतीमध्ये कायदा केलेला दिसून येतोय. आलं लक्षात. चलायचं पुढं. मग चलो पुढं काय आहे, पहिल्या I2U2 लक्षातच ठेवायचं. काय I2U2 उपमंत्रीय बैठकीचे UAE मध्ये काय झाले, आयोजन झाले. सरळ विचारलं जाऊ शकतं, 2 क्वेश्चन येऊ शकता. I2U2 म्हणजे काय, आणि दुसरं काय, याची जी बैठक आहे ती कुठं झालेली, तर लक्ष ठेवायचं UAE मध्ये झालेली आपल्याला दिसून येते. मग काय आहे, संयुक्त अरब अमिराती फेब्रुवारी 2023 मध्ये अबुधाबी इथं, व्हेरी व्हेरी IMP, अबुधाबी इथे I2U2 ची काय झालेली आहे, पहिली उपमंत्रीय स्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली दिसून येते. मग काय आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यावेळेस आपण बघतो की चायनाचं वर्चस्व वाढतंय, आणि चायनाच्या वर्चस्वाला कुठेतरी खारीज करण्यासाठी, चायनाच्या वर्चस्वाला दाबण्यासाठी आपल्याकडे एक संघटना तयार पाहिजे. ह्या अनुषंगाने ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस आपल्याला I2U2 नावाची संघटना ही आता उभारताना दिसून येते. याच्यामध्ये कोण आहे, तर त्या प्रकारचं भारत म्हणजे इंडिया, त्या प्रकारचा इस्रायल म्हणजे 2 I झाले म्हणून I2 नाव दिलं आहे. आणि त्याच्यानंतर USA म्हणजे अमेरिका, आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे U2, म्हणजे I2 आणि U2, एक U याचा एक U याचा. मग अशा पद्धतीने आपल्याकडं I2U2 ही संघटना स्थापन झाली आहे, आणि तिचा लॉंग फॉर्म आहे किंवा तिचं असलेलं एकत्रीकरण जर केलं तर कोण कोण देश आहे, तर इंडिया, इस्रायल, USA आणि UAE, संयुक्त अरब अमिराती ज्याला म्हणतात, युनायटेड अरब इमिरेट्स म्हणतात, तर ते तिथं आलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग यांची असलेली ही जी बैठक आहे ती कुठं झाली आहे, तर अबुधाबी मध्ये झालेली आहे. हेही लक्ष ठेवणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी इथं महत्वाचं आपल्याला दिसून येते. सध्या इस्रायल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जी भांडणं चालू आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्या पेरिफेरल गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढचं काय आहे, तर सियाटल. काय आहे, सियाटल. चर्चेमध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्वाचं जातीभेदावर बंदी घालणारे परत काय आहे, पहिले अमेरिकन शहर आहे. व्हेरी व्हेरी IMP. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की अमेरिकेतील कोणतं असं शहर आहे की त्यांनी जातीभेदासाठी कायदा केला आहे, तर लक्ष ठेवायचा, तर ते पहिले शहर म्हणजे कोण आहे, तर सियाटल आहे. कोणतं आहे, सियाटल. मग सियाटलची असलेली जी सिटी आहे त्यांचे असलेले सदस्य क्षमा सावंत यांनी सादर केलेले हे बिल आहे. लक्ष ठेवायचं, आपली भारतीय महिला आहे, कोण आहे, तर क्षमा सावंत. कोण आहे, क्षमा सावंत यांनी हे बिल त्या प्रकारचं विधेयक मांडलं, आणि त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता जातीभेद फक्त भारतामध्ये नसून तर परकीय देशामध्ये पण त्या प्रकारचं असलेलं असणार नाही. मग जातीय भेदांना थांबविण्यासाठी, जातीय भेदाच्या पलीकडे बघण्यासाठी आपण हे विधेयक मांडलेलं आहे, आणि हे अमेरिकेतील पहिले काय ठरलेलं आहे, शहर ठरलेले आपल्याला दिसून येत आहे. आलं लक्षात. त्यामुळे तुम्हाला विचारलं जाऊ शकतो सरळ, जातीय भेदावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले शहर कोणते, तर सियाटल आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. हे महत्वाचं अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. पुढचं जाऊया. 100 रुपयात आनंदाचा शिधा. फार महत्वाचा आहे. 100 रुपयात आनंदाचा शिधा. आता काय आहे, शिधा म्हणजे काय, एका प्रकारचं असलेलं सगळ्या गोष्टीची असलेली पॅकिंग. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जर गहू लागतंय, पीठ आहे त्याचं, मग ते पीठ, साखर, तांदूळ, शेंगदाणे, तेल, हे सगळं पॅक जेव्हा करतो त्याला शिधा म्हणतात. शिधा म्हणजे एक बॅग.
मग अशा प्रकारचं 100 रुपयात बॅग देण्याचं असलेलं निश्चित केलंय. कशा निमित्त? तर गुढीपाडवा आणि डॉक्टर B.R. आंबेडकर सरांच्या जयंती निमित्त. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की किती रुपयामध्ये हा आनंदाचा शिधा दिला जात आहे? तर लक्ष ठेवायचं, आपल्याकडं हा शिधा किती रुपयात? 100 रुपयात दिला जात आहे आणि याला काय म्हणलं जातं? आनंदाचा शिधा म्हणलं जात आहे. याचा लाभ 1,63,00,000 शिधा पत्रिका धारकांना होणार आहे, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग याच्यामध्ये कोण असणार आहे? तर अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच औरंगाबाद अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये काय करतोय आपण? हे राबवतोय. हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे काय आहे? 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये, जसे जिथं जिल्हे की जिथं पर्टिक्युलर तुमच्या असलेल्या काय होत आहे? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं प्रमाण वाढत आहे. तर ह्या आपल्या पर्टिक्युलर असलेल्या जिल्ह्यांमध्ये ही आपण योजना राबवतोय आणि त्यामध्ये विशेषतः 100 रुपयात फक्त आपण काय करतोय? सगळ्या गोष्टी पॅकिंग करून त्यांना देत आहे. साहजिकच आहे, गरीब लोकांच्या घरामध्ये खायला नसेल तर कशा प्रकारे ते जगतील, हा त्याचा एक संदर्भ आपल्याला लक्षात येऊ शकतो. आलं लक्षात? मग हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाचं, उत्तर भारतातील पहिला शब्द काय? पहिला. उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प. आतापर्यंत आपण सगळं बघितलं की अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी प्लांट्स हे तुम्हाला कुठे दिसणार आहे? एक तर साऊथ मध्ये किंवा तुमचं असलेलं कोस्टल लाईन मध्ये. परंतु पहिल्यांदा उत्तर भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये याचं आपण प्लांट एक्झिबिशन केलेलं आहे किंवा ते एक्झिबिट केलेलं आहे, ते दिसतंय. मग उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठं? तर हरियाणाच्या फतेबाद जिल्हा इथे असलेला गोरखपूर गावामध्ये. व्हेरी 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 IMP. कुठे मित्रांनो? हरियाणाच्या जिल्हा, हरियाणा राज्यामध्ये एक जिल्हा आहे, तो म्हणजे काय? फतेबाद. आणि त्या जिल्ह्यामधलं असलेलं कोणतं? गोरखपूर गावामध्ये. तुम्हाला कसा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जिल्हा कोणता आहे? फतेबाद आहे. असाही क्वेश्चन विचारतील. पहिलं राज्य कोणतं? तर पहिलं राज्य आहे हरियाणा. असंही विचारता पहिलं गाव कोणतं? तर गाव म्हणजे गोरखपूर. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारच्या असलेल्या संदर्भामध्ये उभारला जाणार आहे आणि त्या संदर्भामध्ये केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी याबाबतची घोषणा केलेली आपल्याला दिसून येते. मग आपण जेव्हा बघतो तर जवळपास शब्द काय? जवळपास सर्व अणुऊर्जा प्रकल्प हे देशाच्या दक्षिण भागात म्हणजे तमिळनाडू, आंध्र प्रदेश किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत आहे. मग अशा प्रकारे कुठेतरी उत्तर भारतामध्येही असावा, म्हणजे उद्या होणारी जी इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम्स असणार आहे ते काय केल्या जाऊ शकता? सॉर्ट आउट केल्या जाऊ शकतं अशा प्रकारे. ठीक आहे, चला पुढं. भारत व सिंगापूरच्या UPI आणि पे नाऊ पेमेंट्स प्रणालीची काय झाली आहे? जोडणी झालेली आहे. मग तुम्हाला विचारलं जाऊ शकतं क्वेश्चन मध्ये की कोणत्या देशासोबत आपण UPI आणि पे नाऊ ची जोडणी केलेली आहे? तर लक्ष ठेवायचं, सिंगापूर आणि भारत. कोण आहे? सिंगापूर आणि भारत. मग आपल्याकडे भारताची जी UPI आहे म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. व्हेरी व्हेरी IMP. पाठच करायचे. काही लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे UPI. सध्या UPI वर खूप चर्चा चालू आहे. मग UPI चा लॉंग फॉर्म काय आहे? युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे. आणि त्या प्रकारचा सिंगापूरची महत्त्वाची कंपनी म्हणजे कोणती? पे नाऊ. लक्षातच ठेवायचं. कोणतं? पे नाऊ. यांच्यामध्ये रिअल टाइम डिजिटल पेमेंट प्रणालीची जोडणी सुरू झालेली आपल्याला तिथं दिसून येत आहे. मग माननीय नरेंद्र मोदी सर आणि सिंगापूरचे पंतप्रधान कोण? तर CN काय? CN लुंग. हे लक्षात ठेवा. सिंगापूरचे असलेले कोण? तर पंतप्रधान कोण आहे? तर CN लुंग यांनी काय केलेलं आहे? अशा प्रकारच्या असलेल्या लिंक लॉन्च करण्यात आली आपल्याला दिसून येते. मग अशासाठी लक्षात ठेवायचं, ही जी जोडणी आहे ना, भारताची पहिली. व्हेरी व्हेरी IMP. पहिलं म्हटल्यावर लक्षातच ठेवायचं, भारतासाठी पहिली क्रॉस बॉर्डर पर्सन टू पर्सन P2P पेमेंट लिंक आपल्याला आहे. आणि सिंगापूर यासाठी कसं आहे? सिंगापूरसाठी ही द्वितीय आहे. म्हणजे भारतासाठी पहिल्यांदा अशा प्रकारे पर्सन टू पर्सन काय केलेलं आहे? इंटरफेस वापरण्याची आपण काय केलेली आहे? मुभा दिली आहे. मग आपल्याकडून कोण होतं? तर UPI होतं. कोण होतं? UPI. आणि सिंगापूरची कोण होती? पे नाऊ होती. हेही लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. त्या पद्धतीने तुम्हाला माहिती असणं अपेक्षितच आहे. मग हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे लक्षात का राहत नाहीये हे पण लक्षात ठेवा, जेणेकरून काय होणार आहे? तुमच्या सगळ्या गोष्टी तिथं लक्षात राहील. आलं लक्षात? मग CN लुंगू हे आपल्याला तिथं दिसून येत आहे. आलं लक्षात? चला पुढं.
त्याच्यामध्ये काय आहे, भारतातील पहिला सेमी कंडक्टर, परत पहिला 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 सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प. बघा काय सांगतोय मी, भारतातील पहिला सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प आहे. मग आता भारतातील जो पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प आहे तो कुठं झालेला आहे, तर लक्षात ठेवायचं, भारताची वेदांत लिमिटेड आणि तैवानची फॉक्सकॉन, काय आहे, व्हेरी व्हेरी IMP, वेदांत लिमिटेड आणि तैवानची असलेली फॉक्सकॉन ही कंपनी जी आहे यांनी संयुक्तपणे कुठं, गुजरातमध्ये, कुठं, धुलेरा, व्हेरी व्हेरी IMP, व्हेरी व्हेरी IMP, धुलेरा इथे स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन मध्ये पहिला सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याची फेब्रुवारीमध्ये सांगण्यात आलेला आहे. कारण की भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असलेलं म्हणजे एखादी गाडी बनवायची असेल तर गाडी बनवता वेळेस तुम्हाला काय लागणार आहे, तर सेमी कंडक्टर लागतो. आणि हा सेमी कंडक्टर नसेल तर तुम्ही त्या प्रकारे गाडीचं उत्पादन करू शकत नाही. परिणाम स्वरूप आपल्याकडे गाड्यांचं उत्पादन व्हावं आणि सोबतच आपल्याकडे सेमी कंडक्टरसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची गरज नाही पडावी, यासाठी भारत सरकारने हा फार मोठा प्रकल्प इस्टॅब्लिश केलेला आहे. आणि तो कुठे केलेला आहे, तर गुजरात राज्यामध्ये धुलेरा जिल्ह्यामध्ये. कुठे मित्रांनो, तर त्या प्रकारचा गुजरात राज्यामध्ये धुलेरा जिल्ह्यामध्ये आपण अशा प्रकारचं असलेलं सेमी कंडक्टर, पहिला सेमी कंडक्टर. नाही तर आपल्याकडे सेमी कंडक्टर डिप्लोमसी पण चालू झाली होती. इंडोनेशिया आपल्याला देत नव्हता, जपान आपल्याला पाठवत नव्हता, त्यामुळे आपल्याकडे गाड्यांच्या किमती वाढायला सुरुवात झाली होती. कारण की डिमांड तर थांबू शकत नाही, सप्लाय वाढवला पाहिजे, पण सप्लाय होत होता का, नाही. परिणाम स्वरूप आपल्याला त्या गोष्टी करणं गरजेचं होतं. म्हणून पहिला सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्प कुठं, गुजरात मधील धुलेरा, हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. या कंपन्यांनी सप्टेंबर 2022 मध्ये गुजरात सरकारसोबत काय केलेलं आहे, त्या प्रकारचा करार केलेला आहे. आता सगळंच गुजरात मध्ये चालले तर जाऊ द्या ना, पण काहीतरी चांगलं होतंय ना. मग अशा पद्धतीने काय केलेलं आहे, या गोष्टीमुळे आपण ही गुंतवणूक केली आणि किमान 2 लाख लोकांना किंवा त्या प्रकारचं असलेलं संधी निर्माण होणार आहे ते रोजगाराची. कोणत्या प्रकल्पामुळे, तर लक्ष ठेवायचा, सेमी कंडक्टर प्रकल्पामुळे. आलं लक्षात. चला पुढचं, स्वच्छ वनस्पती केंद्र, व्हेरी व्हेरी IMP, स्वच्छ वनस्पती केंद्र स्थापन करण्याची योजना आपल्या भारत सरकारने आखलेली आहे. महत्वाचं आहे, स्वच्छ वनस्पती केंद्र म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे. बघा काय आहे, निवडक पिकांच्या देशांतर्गत उत्पादनाला काय द्यायचं आहे, चालना द्यायची आहे. काही अशी पिकं आहे की ज्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भारतामध्ये जे आपण एन्व्हायरमेंटल क्लिअरनेस म्हणतो, हे कोणामुळे आलेलं आहे, तर पर्टिक्युलर असलेल्या काही उत्पादनामुळे किंवा पर्टिक्युलर पिकांमुळे. मग अशा संदर्भामध्ये अमेरिका, नेदरलँड आणि इस्रायल यासारख्या विकसित देशांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मग भारतानेही पण अशा प्रकारे स्वच्छ वनस्पती केंद्र स्थापन करण्याचा काय केलेला आहे, निर्धार केलेला आहे. मग ही संकल्पना 2023-24च्या अर्थमंत्री म्हणजे बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय केलेलं आहे, घोषित केलेले आपल्याला दिसून येते. मग याच्यामध्ये कोणते झाड, तर लक्षात ठेवायचं, व्हेरी व्हेरी IMP, सफरचंद, अक्रोड, बदाम, द्राक्ष, आंबा, डाळिंब यासारख्या फळ पिकांसाठी 10 केंद्र स्थापन केले जाणार आहे. आणि 2023 पर्यंत 7 वर्षात एकूण 2200 कोटी रुपयांची तरतूद याच्यासाठी केलेली आहे. म्हणजे विचार करा की ज्या झाडांमुळे कदाचित आपल्याकडचं एन्व्हायरमेंट किंवा आपल्याकडचे इकॉनॉमिकल कन्सिडरेशन हे जर वाढत असेल तर ते सगळे काय करणार आहे, आपण स्वच्छ वनस्पती केंद्र म्हणून घोषित करणार आहोत. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. व्हेरी व्हेरी IMP आहे, येतं लक्षात. मग अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकतात. कळालं. चला पुढं, बाहुबली जगातील पहिला, परत पहिला बांबू क्रॅश करियर, काय आहे, त्या प्रकारचा असलेला क्रॅश बॅरियर. बाहुबली जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जगातील पहिला, मग असं नेमकं काय आहे बाहुबलीमध्ये, चित्रपट तर आहे परंतु काय आहे, तर लक्ष ठेवायचं, महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि यवतमाळ, व्हेरी व्हेरी IMP, महत्वाचं आहे, लक्षातच ठेवायचं. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना जोडणारा वणी-वरोरा महामार्गावर जगातील, शब्द काय आहे, जगातील, आणि तोही का असा पहिला 200 मीटर लांबीचा बांबू क्रॅश बॅरियर बसविण्यात आलेला आपल्याला दिसून येते. आणि त्या बॅरियरला नाव काय दिलंय, तर बाहुबली. सध्या लक्ष ठेवायचं, विचारलं जाऊ शकतं बाहुबली हे कशाशी संबंधित आहे, तर लगेच 1 2 3 4 बाहुबली हे एका प्रकारचं असलेलं काय असणार आहे, चित्रपट असणार आहे. चुकीचं आहे, चित्रपट आहे पण चित्रपटाशी संबंधित आहे का, नाही. मग काय आहे, तर बाहुबली काय आहे, बांबू क्रॅश बॅरियर आपण तिथं काय केलेलं आहे, तिथं आपण
बसवलेलं आहे. मग हे का कसवलं आहे? कारण की त्या प्रकारचं आपल्याला माहिती आहे की पर्टिक्युलर जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो तर तिथं काय होणार आहे, आग लागणार आहे. मग अशा वेळेस अग्नी रेटिंग चाचणी आपण त्या दरम्यानमध्ये केलेलं आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामध्ये कुठंतरी ऍक्सिडेंट होऊ नये, सगळ्या गोष्टी तिथं व्हावं याच्यासाठी हे बॅरियर आपण तिथं काय केलेलं आहे, एक पर्याय म्हणून आपण यूज करू शकतो. त्यामुळे लक्ष ठेवायचं, वनस्पतीचाही संदर्भ होणार आहे, बांबू ही टिकणारी वस्तू पण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इम्प्लिमेंट करू तर एन्व्हायरमेंट ही प्रोटेक्शन केल्या जाणार आहे. हे इथं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येतं लक्षात? मग कुठं तर महाराष्ट्रामध्ये जगातील पहिला, लक्ष ठेवायचं, जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर आपल्याला ते दिसून येणार आहे. येतं लक्षात? अशा प्रकारे. त्याच्यानंतर हत्ती रोगासाठी एमडीए मोहीम काय आहे? हत्ती रोगासाठी एमडीए मोहीम. हत्ती रोग ज्याला आपण म्हणतो, हत्ती रोग म्हणजे पायाचे असलेले म्हणजे पायाची साईज अशी एवढी होऊन जाते हत्तीच्या पायासारखी. मग अशा वेळेस ज्यावेळेस बघतो आपण तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की एवढी जर साईज होत असेल तर कुठंतरी तो एकदम आपण म्हणतो ना की अनबेरेबल पेन्स असतात. मग अशा वेळेस ह्या हे जे पेशंट्स आहे यांना आपण निवडायचं किंवा त्या प्रकारे त्यांना बघायचं कोण कोण आहे, कशामुळे होतोय आणि त्यांच्यावर आपल्याला काय करायचंय, डायरेक्टली त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सर्व्हिसेस किंवा त्यांच्या असलेल्या ज्या काही गोष्टी असेल त्या रिक्वायरमेंटल गोष्टी प्रोव्हाइड करायच्या आहे. मग भारताने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने हत्ती रोगाचा म्हणजे फिलॅरिसिस काय आहे, फिलॅरिसिस हेही लक्ष ठेवा नाव. हत्ती रोगाला काय म्हणतात? फिलॅरिसिस म्हणतात. अंत करण्याच्या उद्देशाने देशव्यापी मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मदा काय आहे, मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, पाठ करायचं काय, मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ह्या प्रकारचं असलेलं, मास स्वरूपामध्ये म्हणजे काय, मोठ्या स्वरूपामध्ये, ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, कोणाला किती द्यायचं बघायचं, कोणाला गरज आहे, कोणत्या स्वरूपातले आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, हे जेव्हा आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन ही मोहीम काय करावं लागणार आहे, राबवायला लागणार आहे. मग अशा प्रकारे जागतिक उद्दिष्टापेक्षा 3 वर्ष अगोदर म्हणजेच 2017 पर्यंत हत्ती रोगाचे निर्मूलन करण्याचे भारताचे काय आहे, उद्दिष्ट आहे. व्हेरी व्हेरी आयएमपी. भारताने हत्ती रोगाचं निर्मूलन, हत्ती रोग पायाच्या निर्मूलनासाठी कधी त्या प्रकारे लक्ष ठेवायचं, 2017 पर्यंतच आपण काय केलं होतं, त्या स्वरूपातली शपथ घातली होती स्वतःला की आम्ही काय करणार आहे, हत्ती रोग समूळ नष्ट करण्याच्या मार्गावर आम्ही असणार आहे. परिणाम स्वरूप त्या प्रकारे भारताने बऱ्यापैकी काय केलेलं आहे, कार्य केलेलं आपल्याला आहे. त्यामुळे लक्षातच ठेवायचं की हत्ती रोगाला समूळ नष्ट करण्यासाठी कोणती मोहीम, तर एमडीए. एमडीएचा लॉंग फॉर्म काय, मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, मास ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला तिथं दिसून येणार आहे. चला पुढचं. भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले, भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले परदेशी विद्यापीठ कोणते, असा जर क्वेश्चन विचारला जात असेल तर लक्ष ठेवायचं, ऑस्ट्रेलियाची काय आहे, डेक्कन विद्यापीठ काय आहे, डेक्कन युनिव्हर्सिटी. व्हेरी व्हेरी आयएमपी. म्हणजे बघा इतके दिवस भारतामध्ये कधीही दुसऱ्या देशातले विद्यापीठ स्थापन करायला तयार नव्हते, परंतु आता कुठेतरी आपल्याकडचं एज्युकेशन सेक्टर बूम होतंय. एज्युकेशन सेक्टरमध्ये आपण रिफॉर्म्स आणतोय आणि ह्या रिफॉर्ममुळे आंतरराष्ट्रीय लोकांना भारताच्या असलेल्या या काही गोष्टी असेल ह्या आवडायला लागलेल्या आहे. परिणामी अशा प्रकारचं असलेलं तिथं डेक्कन विद्यापीठ जे आहे ऑस्ट्रेलियाचं, ते काय करतंय, अशा स्वरूपाचं असलेलं हे पहिलं विद्यापीठ असणार आहे की भारतामध्ये ते स्वतःचा काय तयार करतंय, कॅम्पस तयार करतंय. आता विचार करा, आपल्या भारतातले कॅम्पस दुसऱ्या देशामध्ये असणं आणि दुसऱ्या देशातले आपल्याकडे असणं फार मोठी प्रतिष्ठित गोष्ट मानल्या जाणार आहे. मग अशा पद्धतीने भारतात कॅम्पस स्थापन करणारे शब्द आहे पहिले परदेशी विद्यापीठ ठरलेल्या दिसून येत आहे. मग ह्या विद्यापीठाचा स्वायत्त कॅम्पस गांधीनगर मधील, कुठं, गांधीनगर मधील. सगळं सगळं कुठं चाललं, गुजरातकडे चाललं. फॉरेनचे लोक गुजरातला, भारतातले लोक गुजरातला, महाराष्ट्रातले लोक गुजरातला. मग अशा पद्धतीने ह्या विद्यापीठाचा स्वायत्त कॅम्पस हा कुठं आहे, तर गांधीनगर गुजरातमध्ये आहे. आणि गुजरातमध्येही कुठं, तर हे एक लक्षात ठेवा, गिफ्ट सिटी. व्हेरी व्हेरी आयएमपी, व्हेरी व्हेरी आयएमपी. गिफ्ट सिटी, गुजरात इंटरनॅशनल फिनान्शियल टेक सिटी. काय म्हणतात त्याला, गुजरात इंटरनॅशनल फिनान्शियल टेक सिटी, गिफ्ट सिटी ज्याला म्हणतात, तर गिफ्ट सिटी ती असणार आहे. हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग भारतामध्ये कॅम्पस स्थापन करणारे पहिलं परदेशी विद्यापीठ कोणतं, असं जर विचारलं, आणि कोणत्या देशाचं, तर ऑस्ट्रेलिया. कोणतं, ऑस्ट्रेलिया. आणि नाव काय आहे, तर डेकाईन आहे. डेकाईन म्हणू शकता, डेक्कन म्हणू शकता, काही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात? अशा पद्धतीने चालायचं पुढं. चला
पुद्दुचेरी मधील देशातील पहिले साखरेचे नियोजन MSP फ्रेमवर्क सुरू केलेला आहे. परत परत शब्द माझा तोच फोकस असतो की पहिलं काहीतरी आहे का? यस, पहिलं आहे. मग पुद्दुचेरी मधील कुठलचं? पुद्दुचेरी मधील देशातील पहिले साखरेचे नियोजन MSP ज्याला आपण म्हणतो फ्रेमवर्क सुरू केलेला आहे. इंडो नॉर्वे इंटिग्रेटेड ओशन इनिशिएटिव्ह, काय? इंडो नॉर्वे इंटिग्रेटेड ओशन इनिशिएटिव्ह अंतर्गत हा कराराचा भाग असून पुडुचेरीनी देशातील पहिले सागरी स्थलीय नियोजन काय आहे? सागरी, इथं साखरेचं नाही सागरीय, काय आहे? सागरीय नियोजन फ्रेमवर्क तयार केलेला आहे. मराईन स्पायटल प्लॅनिंग फ्रेमवर्क असं केलेलं आपल्याला दिसून येते. मग अशा वेळेस आपण बघतो तर नॉर्वे कंट्रीमध्ये पहिल्यांदा आपण काय केलेलं आहे? अशा प्रकारचं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. इंडो नॉर्वे इंटिग्रेटेड ओशन इनिशिएटिव्ह म्हणतात त्याला. मग ओशन इनिशिएटिव्ह म्हणजे काय हो? की जसं की आपल्याकडे माहिती की ओशन हा फार महत्वाचा असलेला एक रूट झालेला आहे आणि ह्या रूटच्या माध्यमातून आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो. अलॉंग विथ दॅट ह्या रूट मध्ये होणाऱ्या सगळ्या इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटीज आणि तुमची एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीजला प्रोटेक्ट अँड प्रिझर्व करण्यासाठी अशा प्रकारचा असलेला पहिल्यांदा स्टान्स घेतलेला आहे इंडिया आणि नॉर्वे कंट्रीने. मग नॉर्वे कंट्री आणि इंडियामध्ये अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेता वेळेस काय आहे तर इंडो नॉर्वे इंटिग्रेटेड ओशन इनिशिएटिव्ह म्हणून बघितल्या जातोय. आणि याच्यामध्ये आपण मराईन स्पायटल प्लॅनिंग आपण काय केलेलं आहे? फ्रेमवर्क तयार केलेला आहे. मराईन स्पायटल प्लॅनिंग म्हणजे काय तर आपलं मराईन जे आहे म्हणजे जे समुद्र आहे मग त्याच्यामध्ये जीवजंतू आहे, त्याच्यात एन्व्हायरमेंटल आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोटेक्ट कसं करता येईल? कारण की ऑइल स्पिलिंग खूप होती ना. एखादी गोष्ट ट्रेड मध्ये तुम्ही बघताय जहाज पलटी झालं, त्याच्यातले ऑइल सांडले तर ऑइल हे तुमचं तरायला लागतं. मग अशा वेळेस तुमच्या असलेल्या ह्या तरलेल्या ऑइलमुळं सूर्यप्रकाश खालपर्यंत जात नाही, खालचे मासे मरायला लागतात. मग हे होऊ नये, प्रोटेक्शन व्हावं, सगळ्यांचं त्या प्रकारचं असलेलं कल्याण व्हावं याच्यासाठी पुद्दुचेरी मधील देशातील पहिले कशाचे? साखरेचे नाहीये, ते माझ्याकडनं चुकीने झालेलं आहे. तर सागरीय नियोजन काय आहे? सागरीय नियोजन फ्रेमवर्क सुरू केलेलं दिसून येत आहे. लक्षात येत आहे? मग अशा पद्धतीने हे तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर केरळ सर्व मॅन होल्स गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे देशातील पहिले राज्य. सगळं पहिलं केरळमध्येच दिसतं आपल्याला. म्हणजे सुधारणा केरळमध्ये. कुठं काय चाललं? गुजरातमध्ये. तो भाग वेगळा. मग अशा पद्धतीने जे काही गोष्ट असेल जसं की काय म्हणतो आपण की मॅन होल्स असेल, गटारे असेल, आपल्याकडं इनह्युमन ऍक्टिव्हिटीजचा जर संदर्भ द्यायचाच म्हटला तर त्याच्यामध्ये पहिली इनह्युमन ऍक्टिव्हिटीज म्हणजे गटारे साफ करणारे जी माणसं वापरल्या जातात ती. याच्यामुळं मानवाच्या असलेल्या अधिकाराचं उल्लंघन तर होतच, परंतु सोबतच त्या व्यक्तीला स्वतःला प्रतिष्ठित समाजामध्ये जगता वेळेस प्रॉब्लेम्स क्रिएट होता. ह्या गोष्टीला डोक्यामध्ये ठेवून ते पण मानव आहे, ते हे एक समाजाचा भाग आहे, ह्या सगळ्या गोष्टी परत होऊ नये याच्यासाठी केरळ गव्हर्नमेंटनी आता जी गटारं किंवा मॅनहोल्स असणार आहे हे साफ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बऱ्यापैकी प्रत्येक मोठमोठ्या शहरामध्ये आता गटारे साफ करण्यासाठी आता माणसं उतरत नाही तर मशीन्स वापरल्या जातात. सेम त्या प्रकारे 100% याचा वापर करणारा पहिला राज्य कोणता? पाठ करायचा तो म्हणजे केरळ राज्य आपल्याला दिसून येते. मग केरळ सरकारने गुरुवायर या शहरातील असलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी बंटीकूट IMP बंटीकूट नामक रोबोटिक सफाई मशीनचं काय केले आहे? अनावरण केलेलं आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारलं जाऊ शकतं की बंटीकूट सध्या चर्चेमध्ये आहे, ते कशाशी संबंधित आहे? तर लक्ष ठेवायचं बंटीकूट एका प्रकारचं काय आहे तर तुमचं तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्रज्ञान आहे जे की काय साफ करतं? तुमचं असलेलं मॅन होल्स आणि गटारे साफ करतं. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? मग ऑटोमॅटिकली मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स असतात ते स्कॅव्हेंजर्स काय होणार आहे? संपणार आहे. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात मित्रांनो? मग अशा पद्धतीने आपल्या असलेल्या एप्रिल महिन्याचं मी जसं सांगितलं होतं की छोटं होतं तर ते आपण काय केलेलं आहे? कव्हर केलेलं आहे. आय होप सो तुम्हाला एक्झाम ओरिएंटेशनच आपण देतोय, त्यामुळे हे जरी वाचलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कदाचित जास्त विचारल्या जाऊ शकणार नाही, कारण की मी इथं निवडक गोष्टी घेतोय. फापट पासरा भरपूर असू शकतो, परंतु आपल्याला सगळं वाचायचं का? नाही, एक्झाम ओरिएंटेशन वाचायचं आहे, टू द पॉइंट आपल्याला रीड करायचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीच्या माध्यमातून हा एप्रिल महिना, उद्या त्या प्रकारचा असलेला मे जून आपण कव्हर करणार आहोत. आलं लक्षात? थँक्यू सो मच.